दत्ताजी, आता तुम्ही मोठे झाला आहात. मान्य आहे की आवरायला थांबवायला सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे राग. अहो, पण हाच राग बाहेर पडून जर बिघाड करणार असेल तर मग तो काय कामाचा. माफी असावी काकासाहेब. पण आबासाहेब, आम्ही खूप प्रयत्न करतो, पण जिजांच्या बाबतीत कोणी वाकड्या नजरेने बघितलेलं आम्ही खपवूनच घेऊ शकत नाही. नाही म्हणजे त्यावेळी आम्हाला बांध घालताच येत नाही. एका प्रश्नाचं उत्तर द्या दत्ताजी. तुम्हाला फक्त राग येतो का? हो. नीट विचार करा. फक्त राग येतो का? हो आबासाहेब, खूप राग येतो. हा राग असतो की नाही, हा एकटा कधीच येत नाही. बघा, विचार करा. तुम्हाला वाईट वाटतं, तुम्हाला दुःख होतं, तुम्हाला काळजी वाटते, तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला यातना होतात. हा, हो, असंच होतं. हो ना. बरं, पण मग या सगळ्यातनं बाहेर व्यक्त कोण होतं? फक्त राग. आणि त्याला तुम्ही आवर घाला, कारण तो जेव्हा एकटा व्यक्त होतो ना, तेव्हा जगदेवा म्हणतो तसा बिघाड होतो, सगळी गडबड सुरू होते. पण आबासाहेब, त्याने जिजाना बघून तलवारीला हात घातला. गोदाबद्दल वाईट नाही, घाण बोलला, आणि तरी आपण मुख गिळून गप्प बसायचं. छाछा, त्यानं तलवार हात घातला की आपण सुद्धा तलवारीलाच हात घालायचा. सगळे प्रश्न सोडवायला फक्त एकच उत्तर, तलवार. नाही नाही आबासाहेब, आमचं चुकलं असेल नाही, आहे, आमचं चुकलंय. पण आम्हाला अजून कळलंच नाही आम्ही काय करायचं. म्हणजे बघा ना, आपली मनसब केवढी, त्याची केवढी. हा दत्ताजी, त्याचा होता लहान असेल कदाचित, पण तो कोणाच्या गोटातला आहे हे सुद्धा पाहावं लागतं. माफ करा आबासाहेब, तुम्ही जेव्हा मुलुखगिरीवर जाता तेव्हा थोरल्या आऊसाहेबीतला कारभार सांभाळतात, आणि आम्हाला तोच भावतो. तुमच्या जागी जर आऊसाहेब असत्या तर आम्हाला ओरडल्या असत्या, म्हणाल्या असत्या नुसतं बोलून संपवलं, हातात बांगड्या भरल्यात का काय. जगदेवा, पाहिलं का चिरंजीव किती मोठे झालेत ते. आबासाहेब, आम्हाला तसं म्हणायचं आई नव्हतं. बापा तुलना करायला लागलं ना मूल, की समजावं की मूल मोठं झालंय. जा आणि थोरल्याहून हे सांगा, आणि त्यांना हेही विचारा की वजीरे आझम कडून होळीचं बोलावणं घेऊन आलेल्या सरदार सोडा, साध्या स्वाराला सुद्धा ते काय वागणूक देतील. तुम्हाला उत्तर मिळेल त्याच. एक लक्षात ठेवा दत्ताजी, आपले हात बांधलेले आहेत, मोकळे नाहीत. नग मला सोडा, मला सोडा. दया करायची, मला सोडा. मी पाया पडते तुमच्या, पण मला हात लावू नकाची. मला सोडा, मला सोडा. नमा खुलो, इसे पहुंचा के रहो. क्या ये भी हमें बताना होगा? जाओ. चलो, सुना नहीं, वापस पहुंचाने का हुक्म है. तुला बराच उपकार झाला, डोंगरा एवढा उपकार झाला. सुनो, आपके लखूजी राव को बताना
कि हमने आपको छुआ तक नहीं है, ये बताना। गर्दन के ऊपर कुछ नहीं है। किसके इलाके में आए हो, किसे उठाना है, इस बात का जरा भी अंदेशा नहीं है। तुम्हारी वजह से, सिर्फ तुम्हारी वजह से वजीर मलिक अंबर के सरदार को आज पहली बार गर्दन झुकानी पड़ी है। इसकी सजा होगी। अंड्या तू स्वतःच गाठ सोडलीस होय? तुला तो बांधला होता ना? बांधा, नीट बांधा. अरे असं कसं चालेल बाबा? हा, माझ्या समोर जिजाक्कांनी बांधला होता तुला, मग तू सुटलास कसं काय? असलूजी राज, तुम्ही खंड्याला कुठे बाहेर नेलता का? थोरल्या नाही नाही, अहो थोरल्याची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही खंडाला घेऊन बाहेर जातच नाही. खरंच थोरल्या, रेणुकेची शपथ. मग गोमाजी असं का विचारत आहे? अहो आता ते आम्हाला काय माहिती. नाही राणी साहेब, खंड्यात सुट्टा उभा होता. मी फक्त जिजाक्कांना त्याला कसं बांधायचं कसं सोडायचं हे शिकवलं होतं. फक्त त्यासनीच येते, बाकी कुणाला भी येत नाही. गोदाताई, नरसिंह चाची, वाघ, खंड्या येत नाही. नाहीतर तलवार चालवली असती. दत्ताजी, तुमच्या मनातली आडी अजून गेलेली नाही. आबासाहेब, तुम्ही बोलताय ते आम्हाला कळतंय, पण जिजांच्या बाबतीत ते लागू होत नाही. नाही दत्ताजी, तुम्ही एकाच भाषेत बोलता असं आम्हाला म्हणायचं. शब्दाला किंमत यायची असेल तर फक्त रागाची भाषा नाही, तर प्रेमाची भाषा सुद्धा यायला पाहिजे. काळजीची भाषा अवगत व्हायला पाहिजे. आपुलकी, माया, जिव्हाळा हे फक्त शब्द उच्चारण्यासाठी नाही, तर ते आपल्या संस्कारातून दिसायला पाहिजे. काहीतरी अघटित झालंय. गोदाच्या बाबतीत काही आहे का? नाही, आपल्याच लेकीच्या बाबतीत. आऊसाहेब, जिजांच्या बाबतीत काय झालंय? हा उतावीळपणा थांबवा जरा. ऐका. अहो आबासाहेब, बोला. त्या हशमांना पाहून जिजा सदरेवर आल्या. नंतर ताप भरला त्यांना. पण तुम्ही अशा का सांगताय? ग्लानीत बरळत होत्या. खंड्या, नसीमा चाची, गोदाताई नाही नाही येत, नाहीतर तलवार चालवली असती. जिजा त्यांना तलवार चालवायची होती. नाही येत म्हणजे खंड्याच्या पाठीवर बसता नाही येत. खंड्या, त्याचा काय संबंध इथे? खंड्या सुद्धा गडी बाहेर गेला होता किंवा नेला होता. त्याच्या जागी तो एकटाच परत आला. म्हणजे जिजा गोदाच्या बरोबर खंड्याला घेऊन निसारच्या घरी गेल्या होत्या तेव्हा घडलं होतंय.
भस्मांनी घोताच्या ऐवजी जिजांनाच नेलं असतं तर आबासाहेब, हे सहन होत नाही. नुसत्या कल्पनेने सुद्धा सहन होत नाही. दत्ताजी, तुमच्यावर ही वेळच येणार नाही. 1,00,000 तसं काही केलं असतं तर त्याची गर्दन छटायला हा लखुजी समर्थ आहे. आबासाहेब, आम्ही कमरेला शोभा यावी म्हणून तलवार बांधलेली नाही, पण तुम्हाला समजावत होतो, कारण तुम्ही फक्त तलवारीनं बोलता. पण मगाशी एक राजा बोलत होता, पण आता एक बाप बोलतोय. चला, आपण खातर करून घेऊ. म्हटल्याबाई, थोडं थोडं अंग निघायला लागलंय हो. न उतरून सांगतो कोणाला? गाठ आमच्याशी आहे म्हणावं. जिजा, जिजा, तुम्ही सुद्धा रागे भरायला आलाय वाटतं. तुम्हाला कल्पना नाहीये. हो, आम्हाला काहीच कळत नाही. त्यांची परिस्थिती बघताय ना कशी आहे ते. तेच म्हणतोय की आपल्याला अजून नीट परिस्थिती काय आहे त्याची माहिती नाहीये, आणि तीच माहिती करून घ्यायची आहे. जिजा, जिजा, बघा हो, डोळे सुद्धा उघडवत नाही. तुम्ही एकदम लांब राहा. हो, बघू नका. आम्हाला ठाऊक आहे तुम्ही सुद्धा आऊच आहात, पण आम्ही तुम्हालाही बजावलं होतं की नको तिथं पाठराखण करू नका म्हणून. अहो, त्यांच्याच हिताचं आहे. कृपा करा. जिजा, जिजा. हा? जिजा, आम्हाला ठाऊक आहे तुम्हाला ज्वर भरलाय ते. तो ज्वर उतरणं तुमच्याच हातात आहे. तुम्ही सत्य सांगा. बघा, तुम्हाला बरं वाटते का नाही? आम्हाला तुमच्या तोंडूनच सत्य ऐकायचंय. बोला. आबासाहेब, बोला. आम्ही गडी बाहेर गेलो होतो ना, हा. तेव्हा हे काय नसीमा चाची, बाळासाठी तू रडायला आली. तू गडीत का येत नाहीस? मागत का फिरतेस? अगं, आमचं बाळ मधल्या आऊनी धाकल्या आऊंना काहीतरी द्यायचंय त्यांच्यासाठी, ते तू घ्यायचं. पर का? ते घेऊन तू निसर्चेतनकडे जातेस असं सांगायचं. अहो, पण म्या कशी काय? तू नको जाऊस, आम्ही जातो. पण आऊंना सांग तू चाललीस. तेव्हा खंड्या तिथंच होता, पण आम्हाला स्वार होता येत नाही ना. काय बोलताय जिजा तुम्ही? स्वार होता येत असतं तर काय जिजा, वाचवायला जायचं होतं का? अहो, तुमचा जीव किती, तुम्ही बोलता काय त्याला तारतम्य? हे धाडस नाही, वेडेपणा आहे.
आता तुम्हाला कळलं तुमच्या आऊ तुम्हाला गडी बाहेर का जाऊ देत नाहीत ते. आणि तुम्ही चुकीच्या ठिकाणी पाठराखण करीत जाऊ नका. राणी सरकार आज्ञा. या मागल्या दारानं गोदाला घेऊन हाशम आले ती. गोदाताई तुम्ही जा आणि बघा. आबासाहेब आम्ही येतो. जिजा, इतक्या बेपर्वाईनं तुम्ही कधीच वागणार नाही अशी आमची समजूत होती. पण सरदार जी ने रहम खाकर छोड़ा है. यहाँ के क्यों रुके? वापस आना है क्या? तुझी हिम्मत कशी झाली? काय ती आमची? नजर खाली घे. नजर खाली घे. तुझी अवकात काय रे? मान खाली घालून निघून जा. नाहीतर गर्दन मारीन दोघांची. दत्ताजी आवरा. कुणाच्या तोंडाला लागताय? आज जा. तुम्ही निघा. आम्ही सांगतोय आज जा. तुम्ही आपापल्या कामाला निघा. गोदा, अशी तोंड का झाकते आहेस? ये. अगं गोदा, उठ उठ. असं तिने सांगितलं रडतं का कोणी? रडू नकोस. आज चल. गोदा, आता आलीयस ना परत. म्हणजे झालं ते झालं. रडू नकोस. बस बस. आलोच. काही
काहीही बोलू नकोस. आम्हाला तेवढंही कळणार नाही का? तुला काहीतरी खायला घेऊन येतो. हा, भूक लागली असेल ना? भीतीनं अंगात त्राण राहत नाही ग. आनंदच. हा, काहीही बोलू नकोस. खायला लाग. बायसा, जिजान का कुठं आहे? जिजांवर भारी जीव नाही तुझा. या परिस्थितीतही तुला जिजा आठवत आहे. त्यांचाही तुझ्यावर तेवढाच जीव आहे हो. तुला घेऊन काय गेले? ताप भरला. बाईसा एक डाव भेटू द्यायची. एकच डाव बर, आम्ही परवानगी देऊ, पण आधी पुण्यातलं संपव बरं. खा बस. कशी आहे ती? गोदा आली असा आवाज आला. गोदाच आली असणार ना? हो, गोदाच आली आहे. पण हादरली आहे हो. तिला धीर द्यायला हवा. तोच देत होतो आम्ही, पण नाही हो. आपण वर धीर देत आहोत. पण जिची अब्रू लुटली गेलीये, जिने यमयातना भोगल्या आहेत, तिला कसं वाटत असेल? आपला धीर तिच्यापर्यंत पोहोचत तरी असेल का? सारखा हाच विचार आमच्या मनात येत होता. तिला जेवायला दिलं, खात नव्हती. कसं जाईल? अन्नावरची इच्छाच मेली असेल. तिला जिजांना भेटायचं होतं. म्हटलं परवानगी देऊ, पण आधी पुण्यातलं संपव.
तेव्हा बळबळ खाल्लं होती ना. थोरल्या बाई, आता काय करायचं तिचं? काय करायचं म्हणजे ती आपली जबाबदारी आहे. एक माणूस गडीला काही जड नाही. तिला जिजांच्या बरोबरच असू द्या. म्हणजे मला समजलं नाही जी. आता तुला कळायला म्हणून तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आम्ही. तुला शब्द दिला होता भेटू, आणलाय. जाऊन लगेच भेटून यायचं. जास्त वेळ काढत बसायचं नाही तिथे. बाईसाहेब जिजा का त्या सोडणार नाही. म्हणूनच सांगतोय, त्यांच्या समोर आम्ही फार बोलू शकणार नाही. काय सांगायचंय ते तू सांग. आम्ही बाहेरून इशारा देऊ, लगेच बाहेर यायचं. कळलं? चल. जिजा, बाळा बघा तरी तुम्हाला कोण भेटायला आलंय ते. अंगात एवढा ज्वर भरला असताना सुद्धा त्यांचा विषय तुमच्या डोक्यातून जात नाहीये. ती आलीये बघा तुम्हाला भेटायला. गोदाताई, आमच्यामुळे तू संकटात सापडलीस. मला थोरल्या धान्याने सोडवलं. मी सुखरूप पाहिजे. सुखरूप म्हणजे? तुम्ही गोदाना जिजांसोबत राहू द्या असं म्हणालात का? हो. का? नाही म्हणजे तुम्ही काहीतरी विचार केलेला असणारच म्हणा, पण गोदा तिचा काय दोष? तिला जायचं म्हणून गेली नव्हती. सगळ्याला जबाबदार आपल्या जिजा आहेत. पण आता जे होऊन गेलंय त्यावर आपण जे होऊन गेलं आहे ते चुकीचं होऊन गेलं आहे, आणि ते आपल्यामुळे चुकीचं होऊन गेलंय याची जाणीव जिजांना सतत व्हावी म्हणून गोदाला त्यांच्या बरोबर राहू द्या असं आम्ही म्हटलं. असं काय करतेस गोदाताई? तू आपल्या गडीत आहेस. तू इथे सुखरूपच असणार. सगळ्यांना इकडे काळजी लागली होती. काही बोलत होते की तू भ्रष्ट होणार, बर्बाद होणार. स्त्रियांनाच अब्रूचं भांड असतं, काचेचं. ते तडकलं की जोडता येत नाही. म्हणजे काय ग गोदाताई? रात्र खूप झाली आहे. जिजा का उशीर झाला. झोपा तुम्ही. आपण उद्या निवांत बोलू. पडा बघू.
झोपा हं? मी येते. तुम्ही आमची समजूत घालत आहात. अहो पण आपण आपल्याच लेकीच्या चुकांवर पांघरून घालून त्यांचं नुकसान करू. नाही नाही, हे बघा, आम्हाला हा एवढा मोठा अपराध नाही वाटत. म्हणून म्हणतो की अपराधापेक्षा शिक्षा नको मोठी व्हायला. काही वावगं बोललो का? गोदाच्या जागी जिजा असत्या तर ही कल्पना आपणच मांडलीत ना. आणि तरी आपण हा अपराध तेवढा मोठा वाटत नाही असं म्हणता. ह्याचं नवल वाटतं. नाही नाही, तुम्ही दोन्हींची सरमिसळ करत आहात. ती कल्पना वेगळीच होती. पण आता सगळं घडून गेल्यावर जिजांमुळे गोदांवर ही वेळ आली असं समजून त्यांना सोबत ठेवायचं, ही शिक्षा मोठी वाटते. आता ध्यान देऊन तुम्ही जर बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. गोदानं असं काही व्हावं असं जिजांना वाटत होतं का? तर नाही. मग त्यांना काय करायचं होतं? तर निसारच्या बाळाला खायला द्यायचं होतं. आता निसारच्या कुटुंबात लक्ष देण्यात आपली चूक झाली, जिजाची नाही. कर्तव्य करण्यात आपण कमी पडलो, जिजा नाही. म्हणजे त्यांचा हेतू चांगलाच होता. आता आपण जी वाट निवडली असती तीच त्यांनी आता निवडली. मग चुकलं काय? तर त्यांनी न सांगता बाहेर गेले, ही चूकच. चुकीचं समर्थन नाही करत, पण या चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा. त्या चुकीची जाणीव व्हावी असं आम्हाला वाटतं. त्या दोघींना ती शिक्षा वाटणार नाही. पण कोवळं मन, त्याची मशागत होताना काय बरोबर असायला हवं काय नको हे आऊ म्हणून आम्हाला ठाऊक आहे. बर, तुम्ही म्हणाल तसं. पण गोदाच्या बाबतीत नेमका काय निर्णय घ्यायचा ते ठरवा आणि तशी कल्पना सगळ्यांना द्या. गोदाताई, तू अशी बाहेरच का झोपलीस? बरं नाहीये का तुला? गोदाताई, म्हणजे तू झोपली नव्हतीस? रडत होतीस का? काय नाही, नशिबाला बोल लावत होती. का? अगं, आमचा ताप कधीच उतरलाय. आम्ही नेहमीप्रमाणे कोठी घराकडे गेलो होतो. आम्हाला वाटलं की तू तिथे असशील, जात्यावर ओव्या म्हणत असशील, ओवीत आबासाहेबांना वंदन करत. गोदाताई, काय झालं? आपल्यामध्ये आता भिंत आलीच आता. भिंत म्हणजे? म्हणजे आता माझी जागा हितच, बाहेरच. नाही नाही, असं कसं होईल? बरं मला सांग, तुला कोणी सांगितलं का? तू काहीतरी चुकीचं ऐकलं असणार. थांब, मला सांग, कोणी सांगितलं? अगं सांग ना, कोणी सांगितलं तुला? मधल्या तुला आमच्याकडे घेऊन आल्या होत्या, त्यांनीच सांगितलं का? अगं हो की नाही ते तरी सांग. बरं, नको सांगूस.
आम्हीच जाऊन मधल्याहून विचारतो. त्यांना ठाऊक तर असेलच ना. आत्ताच जाऊ नये. जिजाकाऊ होतं. नाही ग, नाही नाही नाही. काय ग, काय झालं ग हे? आता कालचा दिवस उजडलाच नाही असं समजायचं. स्वप्न पडताना हं? तेव्हा दिवस उजडल्यावर आपण ते स्वप्न विसरून जातो. तसंच विसरून जायचं बघ. मनाने आपण पवित्र आहोत याची आपल्याला खात्री असते. मग कोणी काहीही म्हणू. थोरल्याबाई साहेब, मला कसायाच्या दारी बांधा, नाहीतर दगड बांधू. मला नाही जगायचं, जायचं. नाही नाही ग, नाही. काय झालंय? काय झालं? आऊ, हे काय? मधल्याहून पेज दिली. त्या म्हणाल्या की गोदाताई रात्री जेवली सुद्धा नाही. तिला भूक लागली असेल. गोदाताई, घे, पी. घे. घे. पी. आऊ, रीतीला वजन असतं म्हणजे काय? हं? आम्ही मधल्याहूनकडे विचारायला गेलो होतो की गोदाताई बाहेर का आहे. तर त्या म्हणाल्या की तुला कळणार नाही. रीतिरिवाजांना पण वजन असतं. कमरेचं सोडून चालणार नाही. गोदा, चल, आम्ही तुला आत घेऊन जातो. चला. बाईच्या जातीला सजगच राहायला हवं. अहो, दूध नासलं म्हणून फेकतोच आपण, जपून नाही ठेवत. पण आपण इथं बोललो तर आपलं तोंड दिसणार. मधल्याबाई, या जिजांची काही चूक नाही. त्यांना कळण्याचं वय नाही. हो ना, मग तिला बाहेरच राहू द्या. काही उन्हात वितळत नाही ती. नको त्या गोष्टीवर आकांत करायचा आणि आम्ही ते खपवून घ्यायचं. अहो, तिला भूक लागली असेल ना म्हणून पेज पाठवली आम्ही. काही गाई गुराचं खाणं दिलं नाही. आम्हाला एवढंच झेपेलबाई करायला, त्याच्यापेक्षा नाही.
थोरल्याबाई काही नाही, म्हणजे आम्ही ऐकलंय धाकल्याबाई. तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. कालच आम्ही स्वारींना सांगितलं आम्ही गोदाच्या बाबतीत काय ठरवलं आहे. तुम्हालाही सांगितलं, पण तुम्हाला उमगलं नसावं. थोरल्याबाई तुम्हालाच उमगत नाहीये. जिला शिंग नगारे वाजवून पळवून नेली ना, तिनं कितीही आकांत मांडला तरी सत्यात तिळभरही फरक पडणार नाही. बाईसाहेब, पण माझी आबरू सांडली नाही बाईसाहेब. पाहिजे तर मी इस्तू हातात घेऊन सांगते. आत येऊ नकोस, तिथंच बाहेर बोल. बघा मधल्या बाई, गोदा इथंच गडीतच राहणार. जिजांमुळं ती बाहेर गेली होती, नाहीतर गेली नसती. पण त्या खानोंची सावली पडलीच ना तिच्यावर. काहीतरी बोलू नका. ती अजूनही हो. ती म्हणते मी पवित्र आहे. जणू काय तारांगण बघायला घेऊन गेले होते तिला. बाईसाहेब आल्यात, आता अभिषेक घालते आणि फुलांची उधळण करते त्यांच्यावर. पूजाच करते तिची. पूजा करू नका, पण जेवढा विश्वास देवांवर ठेवता ना, अर्ध्याने तरी माणसांबाबत ठेवावा. माणूस की म्हणून काही आहे की नाही. तुम्हाला घाण वास येत नाही त्याला आम्ही काय करणार. इथं जी घाण झाली ना त्याचा वास आम्हाला इथं येतोय. नाही बाईसाहेब, काय नाही झालं. बाईसाहेब, खरंच काय नाही झालं जी. आऊ गोदाताई जिजा. म्हणते- मध्ये बोलायचं नाही. गोदा इथंच राहणार, बाहेर जाणार नाही.